बघा विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. वर्ग 12वी कला विषय समाजशास्त्र यामधलं आपण 3 नंबरचं प्रकरण बघणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे आपल्या भारतीय समाजातील विविधता आणि एकता. बघा, भारतीय समाजातील विविधता एकूण 3 पॉईंट. त्यामध्ये पहिल्या नंबरचा पॉईंट आपला भारतीय समाजातील विविधता. याच्या अगोदर आपण काही थोडीफार प्रस्तावना करणार आहोत. तर बघा, विविधतेत एकता असलेला देश अशी भारताची ओळख आहे. या विधानाचा आधार घेऊन आपण या प्रकरणामध्ये भारतीय समाजातील वैविध्य आणि ऐक्याचे पैलू आणि निर्देशांकावर चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर राष्ट्रीय ऐक्यासमोरील आव्हानावरही चर्चा करू. भारतातील विविधतांचे स्रोत आणि अनेक आहेत. त्यापैकी वांशिक, मूळ, धर्म, जाती, आदिम संस्कृती, भाषा, सामाजिक रूढी, सांस्कृतिक आणि उपसांस्कृतिक श्रद्धा, राजकीय तत्त्वज्ञान आणि विचारधारा, भौगोलिक भेद हे काही ठळक स्रोत आहेत. याखेरीज विविधतेतील एकता हे भारताचे वैशिष्ट्य कायमचेच अधोरेखित होते. ऐक्यभाव म्हणजे एकजूट किंवा एकात्मभाव होय. यामुळे वैविध्यपूर्ण वांशिक समुदाय किंवा संस्था आणि त्यांच्या श्रद्धा परस्परांशी जोडलेल्या राहतात. प्रस्थापित संरचना, नियम आणि मूल्यांच्या माध्यमातून अपेक्षित ऐक्यभाव समाजात रुजवला जातो. विविधतेत एकता या संज्ञेतून वैविध्याखेरीज एकात्मभाव असा अर्थ प्रतीत होतो. विविधतेत एकता हे सूत्र सामाजिक बांधणी, जात, लिंगभाव, पंथ, संस्कृती आणि धार्मिक पद्धतीवरील व्यक्तिगत आणि सामाजिक फरकातून अधोरेखित होती. विविधतेत एकता या सूत्रानुसार फरक हे संघर्षाचे कारण मानले जात नाही. असे असले तरी या प्रकरणात आपण देशातील एकतेला आव्हान निर्माण करणाऱ्या काही वांशिक, धार्मिक, भाषिक, प्रादेशिक, जातीय वर्गीकरण आणि लिंगभावात्मक घटकांचाही विचार करणार आहोत. तर बघा आता, विविधतेत एकता असलेला देश अशी भारताची ओळख आहे. काय सांगितलं या ठिकाणी त्यांनी? विविधतेत एकता. आता याचा अर्थ काय होतो? वेगवेगळ्या धर्म, पंथ, संस्कृती, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे विचार, परंतु सगळी एकता ही केव्हा येते? ज्यावेळेस आपल्या भारत देशासाठी एखादी गोष्ट समोरचा देश करतो त्यावेळेस सर्व प्रकारचे जाती, धर्म, पंथ, वंश हे सर्व एकत्र येऊन समोरच्या देशासोबत कोणत्याही परिस्थितीत एखादं युद्ध म्हणा किंवा एखादी काही गोष्ट म्हणा किंवा काही व्यापाराच्या बाबतीत म्हणा किंवा काही देण्या घेण्याच्या बाबतीत म्हणा, सर्व लोक एकत्र येऊन या सगळ्या गोष्टीचा विरोध किंवा ऐक्याची भावना दाखवण्याचं कार्य या ठिकाणी केलं जातं. बघा, या विधानाचा आधार घेऊन आपण या प्रकरणामध्ये भारतीय समाजातील वैविध्य आणि ऐक्याचे पैलू या निर्देशांकावर चर्चा करणार आहोत. आता वेगवेगळ्या प्रकारचे धर्म, पंथ, जातीभेद, लिंगभेद या सगळ्या काही गोष्टी भारतामध्ये असताना सुद्धा या ठिकाणी आपण ज्या सगळ्या काही गोष्टी घडल्या किंवा घडतात हे सगळे आपण एक आहोत असं दाखवण्याचं कार्य आपण या ठिकाणी करतो. त्याचं कारण काय? समजा आता एखाद्या वेळेस एखाद्या देशासोबत जर भारताचं जर युद्ध झालं तर वेगवेगळ्या प्रकारचे जाती धर्माचे लोक त्या सैन्यामध्ये असतात किंवा आपल्या भारत देशामध्ये सुद्धा राहतात. पण सर्वजण एकत्र येऊन आपला देश जपण्याचं किंवा आपली संस्कृती जपण्याचं कार्य या ठिकाणी केल्या जातं. तर ते कशा पद्धतीनं? तर आपल्याला आता वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे या ठिकाणी आहेत. त्या वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्द्याचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आणि तो अभ्यास केल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी लक्षात येतील. मग सांस्कृतिक असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची संस्कृती आज भारत देशामध्ये आहे. वेगवेगळ्या बोलीभाषा बोलणारे लोक सुद्धा आपल्या भारतामध्ये आहेत. वेगवेगळ्या जाती धर्माचे, पंथाचे किंवा वेगवेगळ्या विचारसरणीचे सुद्धा लोक आपल्या भारत देशामध्ये राहताना आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आपण शेवटी ज्यावेळेस भारत हे नाव येतं त्यावेळेस आपण सर्व लोक एकत्र येण्याचं कार्य या ठिकाणी
करतो किंवा आपला देश म्हणून आपण हे सगळं जोपासण्याचं कार्य करतो किंवा आपल्याला त्या गोष्टीचा अभिमान आहे की आपण भारताचे नागरिक आहोत किंवा भारतासारख्या देशात वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृती, वेगवेगळ्या प्रकारचे जाती धर्म असतानासुद्धा लोक सर्व एकत्र पद्धतीने जीवन जगण्याचं कार्य करताना आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच पद्धतीने आपला 1 नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो, भारतीय समाजातील विविधता. आता याचा अभ्यास आपल्याला ठिकाणी करायचा आहे. त्या ठिकाणी बघा, भारतीय समाजात अनेक प्रकारचे वैविध्य आढळून येते. शब्दकोशानुसार वैविध्य म्हणजे विभिन्नता किंवा फरक होय. प्रकरणाच्या या भागामध्ये आपण वैविध्याच्या प्रभावी स्रोतावर चर्चा करणार आहोत. यामध्ये भारतीय समाजातील वंश, धर्म, भाषा, प्रदेश, जात, वर्ग आणि लिंगभाव या स्रोतांचा समावेश होतो. बघा काय सांगितलं या ठिकाणी त्यांनी, भारतीय समाजात अनेक प्रकारचे वैविध्य. आता वैविध्य म्हणजे काय? विभिन्नता किंवा फरक, वेगवेगळ्या पद्धतीचा फरक असताना म्हणजेच वैविध्य असा शब्द उच्चार त्या गोष्टीचा केला जातो. तर बघा या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की प्रभावी स्रोतावर चर्चा करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारची बोलीभाषा बोलणारे लोक, वेगवेगळ्या प्रकारचे जाती धर्माचे लोक, वेगवेगळ्या वंशाचे लोक आणि लिंगभेद ह्या सगळ्या गोष्टी असताना देखील या सगळ्या गोष्टींचा या स्रोतांचा समावेश या ठिकाणी होतो. मग बघा त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे वांशिक विविधता. आता वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक बांधणे असलेला लोकांचा गट अशी वंशाची साधी व्याख्या करता येईल. आता वंश म्हणजे काय? वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक बांधणे असलेला लोकांचा गट म्हणजे वंशाची साधी व्याख्या होईल. आता A.W. ग्रीन यांच्यामध्ये या ठिकाणी सांगितले त्यांनी, वंश हा व्यक्तीचा मोठा जैविक गट होईल. अशी गटाची अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि अंगभूत वैशिष्ट्ये असतात. अशी वैशिष्ट्ये थोड्याफार फरकाने समान असतात. काही अनुवांशिक वैशिष्ट्यांच्या आधारे वांशिक वर्गीकरण केले असते. वंशाचे वर्गीकरण करण्यासाठी ज्याचा आधार घेतला आहे अशा वैशिष्ट्यांना वंशीय निकष असे संबोधले जाते. भारतातील कोट्यवधी लोकसंख्येचे पद्धतशीर संस्कृती वर्णन करणे हे अवघड काम आहे. बघा तथापि J.H. हटन आणि D.N. मुजुमदार यांनी देखील किंवा B.S. यांच्या मते यांसारख्या अनेक मानवशास्त्रज्ञांनी भारतीय लोकसंख्येचे वंशावर आधारित वर्गीकरण केले आहे. यापैकी B.S. यांनी सांगितले केलेले वर्गीकरण पाहूयात. त्यामध्ये बघा वांशिक वर्गीकरण कशा पद्धतीने होते तर नेग्रिटो, त्याच्यानंतर प्रोटो ऑस्ट्रोलाइट, मंगोलाइट, त्याच्यानंतर मेडिटेरियन किंवा द्रविडियन, वेस्टर्न ब्राचिसेफल, त्याच्यानंतर नॉर्डॉइक इत्यादी प्रकारचं वर्गीकरण आहे. म्हणजे आता हे काय सर्व ह्या जाती आहेत. कशा धर्मपंथाचे लोक या भारतामध्ये राहतात या सर्व प्रकारच्या जाती या ठिकाणी आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता नेग्रिटो, प्रोटो ऑस्ट्रोलाइट, त्याच्यानंतर मंगोलाइट, मेडिटेरियन किंवा द्रविडियन, वेस्टर्न ब्राचिसेफल आणि नॉर्डॉइक इत्यादी प्रकारच्या ह्या सगळ्या गोष्टींची माहिती अभ्यासकांनी अलीकडेच नोंदवलेल्या निरीक्षणानुसार जगभरात कुठेही शुद्ध वंशगट नाही. पुरातन वंशगट संमिश्र आहेत. स्थळ काळाच्या मर्यादा ओलांडून झालेल्या स्थलांतरामुळे वर नमूद केलेल्या वंशामध्ये संमिश्रता आली आहे. यामुळे भारतीयांमध्ये वंश आधारित बहुजिन्सीपणाचे प्रमाण प्रचंड आहे. अशा प्रकारे आज मानवजातीचे वंश आधारित वर्गीकरण केलेले असले तरी जातीतील त्यांच्यातील भेद जाणून घेण्याचे आधार मात्र मर्यादित नाहीत. म्हणजेच आता केवळ बाह्य शारीरिक बांधा हा एकमेव निकष वापरला जात नाही. वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शारीरिक वैशिष्ट्यांचा जैविक आणि DNA या पद्धतीने अभ्यास करता येतो. असा अभ्यास वैध आणि विश्वसनीय असतो. बघा वांशिक विविधता यामध्ये त्यांनी सांगितलं वेगवेगळ्या प्रकारच्या जाती धर्म होते किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या जाती ह्या भारत देशामध्ये सुरुवातीला होत्या. काही स्थानिक होत्या तर काही बाहेरचे लोक या भारतामध्ये येऊन भारताची संस्कृती त्यांना आवडली. त्यावेळेस हे लोक याच ठिकाणी येऊन स्थायिक झाले. मग स्थायिक झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या जाती, बोलीभाषा बोलणारे लोक किंवा वेगवेगळ्या प्रकारचे संस्कृतीचे लोक हे भारतामध्ये एकत्र येऊन भारतीय संस्कृती चांगल्या प्रकारची आहे किंवा त्यांना आवडली म्हणून हे लोक काय करू लागले,
भारतामध्ये येऊन स्थलांतर किंवा राहू लागले आणि राहत असताना या सगळ्याची गोष्टीची जोपासना या लोकांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून जाती धर्मामध्ये या ठिकाणी बऱ्याच गोष्टीची विभिन्नता आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते. तरीसुद्धा झालेली असल्या तरी आपण आज सर्व प्रकारचे एकच आहोत किंवा सर्व जाती धर्माचे असताना देखील आपण एक भारतीय आहोत. सुरुवातीला आपण काय म्हणतो, आपण एक भारतीय आहोत. म्हणून आपण भारताची संस्कृती जोपासण्याचं कार्य या ठिकाणी करताना आपण बघत आहोत. मग आता हे सगळं जे काही ओळखायचं आहे तर हे DNA चाचणी किंवा जैविक चाचणी या 2 पद्धतीच्या चाचण्या केल्यानंतरच कळतं आपल्याला की आपला रक्तगट कशा पद्धतीचा आहे किंवा आपण कोणत्या वंशाचे आहोत किंवा कोणत्या जातीपातीचे आहोत. ही सगळी काही परंपरा आपल्याला ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यासायची आहे. त्यामध्ये बघा धार्मिक विविधता यामध्ये सांगितलं त्यांनी, धर्मसंस्था जगभरात सर्वत्र आढळते. भूतकाळ आणि वर्तमान काळातील सर्व समाजाचे धर्मसंस्थेचे अस्तित्व आहे. धार्मिक मतप्रणालीचा आर्थिक उपक्रम, राजकीय चळवळी, सामाजिक श्रेणी आणि सांस्कृतिक भेद यावर प्रभाव असतो. धर्म हा भारतीय समाजातील विविधतेचा महत्त्वपूर्ण पैलू आहे. भारत हा बहुधर्मीय आणि बहुसांस्कृतिक देश असला तरी संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामुळे समाजाची धर्मनिरपेक्ष वीण जपली जाते. भारत हा असा देश आहे जेथे आदिम समाजाचा आत्मवाद आणि निसर्गवाद, हिंदू धर्म, जैन धर्म आणि बौद्ध धर्म या धर्माचे येथे उगम झाला आणि भरभराटही झाली. नंतरच्या काळात ख्रिस्ती धर्म, इस्लाम, पारशी आणि शीख धर्माचा प्रभावही आढळतो. यापैकी प्रत्येक धर्माच्या मूलभूत कल्पना आणि श्रद्धा भिन्न आहेत, तरी हे धर्म भारतीय समाजात एकोप्याने नांदतात. आता बघा धर्मसंस्था जगभरात काय सांगितलं आहे, धार्मिक विविधता धर्मसंस्था जगभरात सर्वत्र आढळते. त्याच्यानंतर बघा भूतकाळ आणि वर्तमान काळातील सर्व समाजामध्ये धर्मसंस्थेचे अस्तित्व आहे. धार्मिक मतप्रणालीचा आर्थिक उपक्रम, राजकीय चळवळी, सामाजिक श्रेणी आणि सांस्कृतिक भेद यावर प्रभाव असतो. धर्म हा भारतीय समाजातील बहुविधतेचा एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. आता मग जात, वंश, धर्म, परंपरा या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपण या ठिकाणी करत आहोत. त्या ठिकाणी त्यांनी सांगितले की धर्माचा आणि जातीचा खऱ्या अर्थानं राजकीय जी चळवळ आहे यामध्ये सामाजिक श्रेणी आणि सांस्कृतिक भेद या गोष्टीचा प्रभावसुद्धा, जाती धर्माचा प्रभाव आपल्याला राजकीय परिस्थितीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. जसं की एखाद्या धर्मावर किंवा एखाद्या जातीपातीवर जर अन्याय झाला असेल तर त्या जातीपातीचे लोक सर्व प्रकारचे एकत्र येऊन त्या विरोधात लढा देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मग अशाच पद्धतीनं बहुधर्मीय किंवा बहुसांस्कृतिक देश असला तरीसुद्धा संविधानातील जे काही धर्मनिरपेक्षता आहे त्या तत्वाच्या आधारे समाजाचे धर्मनिरपेक्ष वीण या ठिकाणी जपल्या जातं. त्याच्यानंतर भारत हा असा एक देश आहे की येथे आदिम म्हणजे आदिवासी समाजाचा आत्मवाद आणि निसर्गवाद, हिंदू धर्म, जैन धर्म आणि बौद्ध धर्म, सुरुवातीच्या काळामध्ये बघा हिंदू धर्म, जैन धर्म आणि बौद्ध धर्म या 3 धर्माचा या ठिकाणी उगम झाला. त्याच्यानंतर बघा त्यांची भरभराटीसुद्धा चांगल्या पद्धतीने झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी आता बघा बौद्ध धर्म तेवढ्याच प्रकारचा आहे, जैन धर्मसुद्धा तेवढ्याच प्रकारचा आहे आणि हिंदू धर्मसुद्धा तेवढ्याच प्रकारचा आहे. किंवा याचं भरभराटी म्हणजे याचं काय म्हणता येईल त्याला प्रसारण किंवा प्रसार फार मोठ्या प्रमाणावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी त्याच्यानंतरच्या काळामध्ये किंवा काही काळानंतर ख्रिस्ती धर्म म्हणजे ख्रिश्चन धर्म, त्याच्यानंतर मुस्लिम धर्म आणि पारशी आणि शीख धर्म याचाही प्रभाव फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळतो. मग हे जे काही एक धर्म या ठिकाणी उगम झाले किंवा उगम पावले किंवा त्या धर्माचे लोक येऊन भारतामध्ये स्थायिक झाली, ह्या सगळ्या गोष्टी स्थायिक झाल्यानंतर त्यांची भरभराटी किंवा जातीचा प्रसार होण्याची दिशा आपल्याला या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळते किंवा फार मोठ्या प्रमाणावर या सर्व जातींचा प्रसार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. किंवा हे सगळे लोक इतकं असताना सुद्धा एकत्र येऊन भारत देश जपण्याचं किंवा भारतीय संस्कृती जोपासण्याचं काम जोपासण्याचं कार्य करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बघा अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी भारतीय समाजातील विविधता आणि एकता कशा पद्धतीची आहे याबद्दल आपण माहिती बघत आहोत.
मग याच्यानंतरचा जो काही पॉईंट आहे आपला तो नंतर आपण उद्याच्या प्रकरणाला किंवा समोरच्या पिरियडमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.